आज आपण पुन्हा एकदा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आलतो आणि आपले काहीतरी भाग्यच म्हणावं लागतील का हा सप्ताह आपल्या परिसरात होतोय। रोजची लाखो भाविकांची गर्दी व एकदम स्वादिष्ट आमटी भाकरीचा महाप्रसाद, रोजचे 20-25 टँकर आमटी आणि वाटतं तेवढं सोपं पण नाही एवढ्या मोठ्या सप्ताहाचं नियोजन करणं आणि उगाच या सप्ताहाची नोंद गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाही होईल। आणि हा सप्ताह 2-4 वर्षापासून नाही तर डायरेक्ट 178 वर्षापासून चालत आलेला आहे आणि हा सप्ताह 4-5 एकरात नसून तर डायरेक्ट 500 एकरात पसरलेला भक्तीचा महाकुंभ आहे। तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपली दुसरी वेळ होती सप्ताहाला येण्याची आणि त्याच्यात आम्हाला सूत्राच्या अनुसार कळलंच होतं का आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे, म्हणून आम्ही अंधार पडल्यावर निवांत आलतो आणि त्याच्यात आम्ही रस्त्यानच होतो तेव्हाच आम्हाला पुढची गर्दी कळतच होती कारण की गाडीची रांगच एवढी लागेल होती। आणि त्याच्यात पण आम्ही एकदम जुना जो रोड आहे त्याच रोडनं आलतो आणि त्याच रोडला एवढी ट्रॉफिक होती म्हणलं जे मेन रोड आहे त्या रोडला तर फुल जामिंग होती। आम्हाला ते इकडे ट्रॉफिक मध्ये गाडी लावून 2-3 किलोमीटर पैपे यावं लागला आणि तेवढ्यातच एका जणांना आम्हाला ही चोरवाट सांगितली आणि आम्ही डायरेक्ट 27 ठिकाणी येऊन पोहोचलो। मग मस्त गाडी बिडी लावली आणि आपण जेवढ्या पब्लिकचा अंदाज धरला होता त्याच्या दुप्पट पब्लिक डायरेक्ट समोर दिसत होती। मग मस्त दर्शन बिर्शन घेतले आणि डायरेक्ट आलो आपण आमटी भाकरीच्या प्रसादाकडे। आपण आमटी भाकरी तर खाल्ल्या म्हणलं पण ते नेमकं बनू कसं राहिलं ते पाहिलं जाऊ म्हणलं आता। मग मस्त सगळं स्वयंपाकगृह पाहिलं आणि इथे शेवटच्या दिवसासाठी चिवड्याचं नियोजन चालू होतं। मग आलो आपण डायरेक्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन इथे। चला आजचा पार्ट 1 तर मी इथं सांगतो पण पार्ट 2 पाहिला तर विसरूच नका। तोपर्यंत राम कृष्ण हरी।